अशोक चव्हाण आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधान भवनात पोहोचलेत। विधान भवनामध्ये अशोक चव्हाण अर्ज भरण्यासाठी पोहोचताच कार्यकर्त्यांकडून जय श्रीराम अशा घोषणा दिल्या गेल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना अगदी सुरुवातीलाच भेटले, त्यांचं अभिनंदन केलं। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध पार पडते, त्यामुळे अर्ज दाखल करणं, प्रक्रिया पूर्ण करणं ही केवळ एक फॉर्मॅलिटी आहे। आपण खासदार झालोय हे सर्वांनाच माहिती आहे, त्याची सर्वांनाच कल्पना आहे। तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काँग्रेसकडनं त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। यावेळची राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध पार पडते। जेव्हा विधान परिषदेची निवडणूक 2022 साली झालेली होती, तेव्हा चंद्रकांत हंडोरेंचा अनपेक्षित आणि धक्कादायक पराभव झाला। कारण तेव्हा चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते, पण काँग्रेसची मतं त्या निवडणुकीत फुटली, महाविकास आघाडीची मतं फुटली, हे स्पष्ट झालं आणि हंडोरे पराभूत झाले। परंतु हंडोरेंना पक्षानं पुन्हा एकदा संधी दिली। चंद्रकांत हंडोरेंनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण या सर्वांची यावेळेला उपस्थिती होती। त्यामुळे प्रफुल्ल पटेल, चंद्रकांत हंडोरे या दोघांनी आपला अर्ज भरलेला आहे। अशोक चव्हाण सुद्धा थोड्याच वेळात अर्ज दाखल करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।